जरांगे आंदोलनावर ठाम आहेत, मुंबईत येण्यावर ठाम आहेत आणि त्यावर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या आहेत। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। आंदोलनाच्या मार्गाबाबत जरांगेंशी चर्चा। आझाद मैदानावर जाण्यासाठी कोणताही एक रस्ता द्या, जरांगेंची भूमिका। कालच सांगितलं होतं जरांगे मुंबईमध्ये येणार नाहीत, मुंबईमध्ये कायदा चालतो, जरांगे नाही। जरांगेंनी आता काही केलं तर थेट बेड्या आणि जेल। गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर निशाणा। सरकारकडून न्यायमूर्ती शिंदे समितीला आणखी 6 महिन्यांची मुदत। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। जरांगेंच्या सगळे सोऱ्यांच्या मागणीवर बैठकीमध्ये चर्चा। पापड्या आमदारानं राजीनामा देऊन जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, लक्ष्मण हाकेंचा आमदार विजयसिंह पंडित यांना आव्हान। जरांगेंचं आंदोलन फक्त फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी, मराठा समाजाला फडणवीसांनी खूप काही दिलं, जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। एकीकडे परशुराम महामंडळाला निधी दिला, अधिकारी दिले, दुसरीकडे मराठा मोर्चा मुंबईमध्ये येऊ देत नाही। मराठे शांततेमध्ये आंदोलन करण्यासाठी येत असतील तर येऊ द्या, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारचा विषय, जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा। मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाबाबत कुठलंही वक्तव्य करू नका, जरांगेंचा विषय सरकार आपल्या पद्धतीने हाताळेल, त्यावर बोलून टीकेचे धनी होऊ नका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सहकारी मंत्र्यांना सूचना। खऱ्या ओबीसीलाच झेडपी महापालिकेसाठी तिकीट मिळायला हवं, डुप्लिकेट ओबीसींना घरचा रस्ता दाखवा। सक्षणा सलगर यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह।